माहितीये, मी माझ्या बायको नंतर हे मी पहिल्यांदा ऑन कॅमेरा सांगतो की मी आता मराठी किड्यात अँकरिंग नाही करणार आहे आणि वैचारिक किड्यात डिरेक्शन नाही करणार आहे. हे आज जेव्हा हा तुमचा पॉडकास्ट जाईल तेव्हा पहिल्यांदा माझ्या आई वडिलांना सुद्धा कळणार. मराठी किडा बंद पडले का? आमचं चॅनल बंद पडलेलं नाही. मी ठरवून चॅनल मधनं अँकरिंग करणं बंद केलंय. का? कारण की काय रे, हे दोन्ही पण चॅनल मराठी किडा हे रस्त्यावर उतरून केलेलं शूट आहे. एवढं सगळं करून जे तुम्हाला टॉक्सिकनेस मिळतोय आणि तुम्हाला फॉर नो रिझन ऐकून घ्यायला लागतंय. हे बघ, आता मी दुसऱ्याला का नाव ठेवू? जर का मी 8 वर्ष कोणीतरी मला फसवतोय आणि फसवून घेतोय, मी मला नको नाव ठेवायला. पण काही लिगल गोष्टी असतात, त्या लिगल वेने गेलेलं सगळ्यात उत्तम असतं. आपली फसवणूक झाली 8 वर्ष, तर असं काय घडलं तुमच्या सोबत? काही गोष्टी ज्या मला दाखवल्या जातात, सांगितल्या जातात, त्या तशा नाहीयेत. मग त्या फायनान्सच्या असू दे किंवा ज्या ठरलेल्या असू दे. आणि मला माझ्या न दिलेल्या शब्दांवर अडकवलं जाते, कारण याचं कुठे टेक्स्टिंग नसतं. तू असा म्हणलेलास, मी असं म्हणलेलो, टेक्स्टिंग प्रूफ कुठले प्रूफ नसतात. आणि मी स्वतः सेल्फ डाऊट मध्ये मी डेंजर गेलो.